शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं लोकार्पण आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये करण्यात आलं. घाटंजी नगर परिषदेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. याचं लोकार्पण पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजन यांच्या हस्ते करण्यात आलं. घाटंजी नगर परिषदेच्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोल रूमचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके, घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांचेसह नगर परिषद कर्मचारी, पत्रकार व नागरिक यावेळी उपस्थित होते. सीसीटीव्ही कॅमेरा हा तिसरा डोळा म्हणून काम करतील अशी प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. आज शहरात जवळपास 21 कॅमेरे आपण मुख्य रस्त्यावर लावलेले आहे. त्यामध्ये शहरातील सर्व एंट्री पॉईंट, एक्झिट पॉईंट कव्हर झालेले आहे. आणि यापूर्वीचे सर्व नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व शाळा असो, जलशुद्धीकरण केंद्र असो किंवा डम्पिंग ग्राउंड असो, तिथे 40 कॅमेरे कार्यरत आहेत. या प्रकारे एकूण 61 कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक शहरावर एक वाच ठेवण्याचा प्रयत्न किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे. आणि हे जे आज कॅमेरे लावलेले आहे हे ह्युमन डिटेक्टर कॅमेरे आहे. याने जवळपास 500 मीटरपर्यंतचा कॅमेऱ्यापासून डिस्टन्स कव्हर होतं. आणि मला असं वाटते याचा निश्चितच नागरिकांना फायदा होईल. जे शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण असो किंवा भरधाव वेगाने चालणारे वाहने असो किंवा मुलींची छेडखानी असो, यासारख्या प्रकारांना आळा बसेल, प्रतिबंधित होईल. आणि पोलीस विभागांना सुद्धा म्हणजे गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये त्यांना सहकार्य होईल. जेव्हा एखादी गुन्हेगारीची घटना घडते तेव्हा सराईत गुन्हेगार तो मी नव्हेच या प्रकारची भूमिका घेतो आणि त्याचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी थोड्या अडचणी निर्माण होतात. परंतु हा जो तिसरा डोळा आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून, त्यामुळे आज गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढेल आणि गुन्हेगार नागरिकांमध्ये एक दहशत बसून शहर हे सुरक्षित होईल. आणि मी नेहमी म्हणत असतो की आपलं शहर हे स्वच्छ, सुंदर, हरित होण्यास सर्व नागरिकांनी सहकार्य केलेले आहे. त्यासोबतच आता यापुढे असं म्हणता येईल की आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित व सुरक्षित होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे ही सर्व घाटंजी वासियांकडून मी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार, मी रामेश्वर वेंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा. आज रोजी घाटंजी शहरामध्ये घाटंजी नगरपालिकेचे सीओ श्री घोडके सर आणि नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे घाटंजी शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं घाटंजी शहराच्या सुरक्षेसाठी घाटंजी शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. आणि त्याचं जे लोकार्पण आणि उद्घाटन आहे हे आज या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्वप्रथम मी नगरपालिका सीओ त्याचप्रमाणे घाटंजीच्या सर्व नागरिकांचं याबद्दल अभिनंदन करतो. आजच्या काळामध्ये शहराच्या आणि शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्हीला अतिशय महत्त्व आहे. आपला जो संपूर्ण परिसर आहे हा ग्रामीण भागातला परिसर आहे आणि ग्रामीण भागातले सर्व लोक मार्केटमध्ये घाटंजी शहरामध्ये येतात. त्याचप्रमाणे बऱ्याचशा पतसंस्था, बँका या सर्व घाटंजी शहरामध्ये आहे. त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचे, कष्टाचे जे पैसे आहेत हे इथल्याच बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये असतात. आणि मागील 2 महिन्यामध्ये अशी आपल्याकडे घटना घडलेली आहे की बँकेतून एक शेतकरी पैसे काढून आलेले आहेत आणि मार्केटमधून ते एका दुकानामध्ये खरेदीसाठी गेले असताना त्यांचे पैसे चोरट्यांनी पळवलेले आहेत. तर अशा गोष्टींना प्रतिबंध बसण्यासाठी सीसीटीव्ही अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यातून पोलिसांना संबंधित चोरांचा ट्रेस काढता येतो, माग काढता येतो, त्यांचे चेहरेपट्टी ठरवता येते. त्यामुळं पोलीस विभागासाठी देखील हे सर्व सीसीटीव्ही अतिशय महत्त्वाचे आणि मदतपूर्ण ठरणार आहेत. त्याचप्रमाणे या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण संपूर्ण शहरामध्ये हा संदेश पसरवू की सर्व शहरामध्ये सीसीटीव्ही लागलेले आहेत, तर महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्याच्यावर देखील हे सोल्युशन ठरणार आहे. पर्यायाने आपण असं म्हणू शकतो की घाटंजीमध्ये आजपासून आता 2 डोळ्या व्यतिरिक्त या तिसऱ्या डोळ्याची नजर आहे. धन्यवाद.